सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? बाळासाहेब ठाकरेंचा उद्धव साहेब आगे बढ़ो, उद्धव साहेब आगे बढ़ो, आदित्य साहेब आगे बढ़ो। माणगाव येथे महागाई विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आक्रमक। महामार्ग रोखून राज्य आणि केंद्र सरकार विरोधात केला तीव्र निषेध व्यक्त। सोमवारी संध्याकाळच्या सुमारास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने महागाईच्या विरोधात केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निषेधार्थ माणगाव येथे मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेना नेते तथा माजी मंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत माणगाव एसटी स्थानकाच्या समोर महामार्गावर महागाईच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने आंदोलन करत मोर्चा काढण्यात आला। महामार्गावर महागाई विरोधात जोरदार निषेध मोर्चा काढल्यामुळे जवळपास 15 मिनिटे महामार्ग रोखला गेला होता। मोर्चा दरम्यान पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्याने महागाईमध्ये वाढ होत असून सर्वसामान्य जनतेचे खूपच हाल होत आहेत। केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या महागाई विरोधात अनेक घोषणा देत सरकार विरोधात जोरदार नाराजी व्यक्त करत जोरदार निषेध करण्यात आला। यावेळी माजी मंत्री सुभाष देसाई, उबाटा जिल्हा प्रमुख नंदू शिर्के, जिल्हा सल्लागार नरेश आहिरे, जिल्हा संघटिका स्वीटी गिरासे, माणगाव तालुका संघटक मधुकर नाडकर, माणगाव तालुका प्रमुख प्रभाकर ढेपे, पाणी पुरवठा समिती सभापती नगरपंचायत माणगाव आणि शहर प्रमुख अजित तारळेकर, महिला तालुका प्रमुख रंजना लिस्ट, चंद्रकांत यादव, अक्षय कदम, जनार्दन मानकर, अरिफ मनेर, श्रीवर्धन तालुका प्रमुख अरुण श्रीगवन, कौस्तुभ करडे, अजिंक्य जाधव तसेच अनेक उबाटा शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। उपसंपादक रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज, माणगाव, रायगड। विषय काही लपून राहिलेला नाही, कारण हा जो महागाईचा विषय आहे हा घराघरापर्यंत, स्वयंपाकघरापर्यंत आणि चुलीपर्यंत गेलेला आहे। बऱ्याच लोकांना, म्हटलं सर्वांना असे महागाईचे चटके बसत आहेत आणि ह्याच्या विरुद्ध आवाज उठवायचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षानं केलेलं आहे। आता जर आपण पाहिलं तर सर्वसामान्य माणसाला गरजेच्या ज्या गोष्टी आहेत तिथपासून ही महागाई झालेली आहे। म्हणजे पेट्रोल डिझेल तर ठीकच आहे, ही वाहनं त्याच्यामुळे कशी चालतील ही चिंता आहे, परंतु स्वयंपाकाला लागणारा गॅस, स्वयंपाकाला लागणारं केरोसिन इथपासून ही महागाई झालेली आहे। घरगुती ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अन्नधान्य असेल, पीठ असेल, भाजीपाला असेल, ह्या दैनंदिन गरजेच्या आहेत। ह्याला श्रीमंत आणि गरीब असा भेद करता येत नाही। गरीबाला काय, श्रीमंताला काय, सगळ्यांना आपलं स्वयंपाकघर चालू ठेवण्यासाठी अत्यंत गरजेच्या अशा ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ह्यांची भाववाढ झाली, त्यामुळे लोकांमध्ये चिंता आहे, आक्रोश आहे आणि ह्याच्यामध्ये लोकांनी जसं आवाज उठवला आहे त्याप्रमाणे सरकारने लक्ष घातलं पाहिजे आणि काहीतरी ह्याच्यातून मार्ग काढला पाहिजे, आश्वासन दिलं पाहिजे। आमचं हे म्हणणं नाही की सगळ्या वस्तू फुकट मिळाव्या, ते मिळणं शक्य नाही, परंतु परवडतील अशा दरामध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तू, अन्न, धान्य, पीठ, केरोसिन ह्या ज्या काही गोष्टी आहेत दैनंदिन गरजेच्या आहेत ह्या सर्वांना परवडतील अशा दरामध्ये मिळाल्या पाहिजेत। हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आग्रह आहे आणि त्यासाठीच हे शिवसैनिक पुरुष आणि महिला एकजुटीने इथे जमलेले आहेत आणि आमचे लोकांना सर्व आव्हान आहे की हा सर्वांचा प्रश्न आहे, जनतेचा प्रश्न आहे, सगळ्यांनी याच्यात सामील व्हावं आणि हा आवाज इतका बुलंद करावा की त्याचा परिणाम होऊन सरकारला ह्याच्यावर काही ना काहीतरी कृती करणे भाग पडेल।